निरास्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। निरास्नान जे आहे ते या ठिकाणी आता काही वेळामध्ये पार पडतंय। आपण जर पाहिलं माऊली माऊलीचा जय घोष जो आहे तो या ठिकाणी सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर लाखो वारकरी जे आहेत ते नीरा नदीकाठी आलेले आहेत आणि नीरा स्नानाचं महत्त्व हे वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते मानलं जातं। आता जर बघितलं तर ज्ञानोबा माऊलीचा जय घोष जो आहे तो सुरू आहे। माऊली आता माऊलीचं स्वागत झालंय, उत्साह स्वागत आहे, दसरा दिवाळीपेक्षा जास्त आनंद आहे। माऊलीचा जय घोष जो आहे तो सध्या आता या ठिकाणी सुरू आहे। फुलांचा वर्षाव जो आहे तो सध्या माऊलींवरती केला जातोय। आपण जर पाहिलं तर नदीकाठी माऊलींचं निरास्नान जे आहे ते पडताना पाहायला मिळतंय। प्रत्येक वारकऱ्याला या निरास्नानाचं एक आहे ती लागलेली असते आणि आता बघितलं तर ठिकाणी पोलिसांकडून स्वागत केलं जात आहे आणि या ठिकाणी माऊलींच्या पादुका निरास्नानात अत्यंत महत्त्व आहे। आपण जर बघितलं तर सोबत महाराज आहेत। निरास्नानाचं महत्त्व जे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वारकरी जे आहेत तर माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान आज होतंय। संपूर्ण वारी दरम्यान अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच वारकऱ्यांसाठी भावनिक असतो। यामुळेच निरास्नानावेळी आपणही तिथे उपस्थित असावं, याची देही याची डोळा माऊलींच्या पादुकांचं निरास्नान आपल्याला पाहता यावं अशी प्रत्येक वारकऱ्याची अपेक्षा असते। पुजाऱ्यांचा मान आहे, सचिन पुजारी आहेत त्यांचा मान आहे, ते हार वगैरे घालून त्यांचं स्वागत करतात असं आहे आणि परंपरा त्यांची आहे। सचिन पुजारी खूप मोठं आहे आणि निरास्नानमुळे प्रत्येक जण जो आहे तो या निरास्नानासाठी या ठिकाणी आतुरतेने वाट माऊलींच्या पादुकांचं निरास्नान सध्या निरेच्या पाण्यानं होतंय आणि हा क्षण साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या पाहता येतो। मजल दरमजल करत माऊलींच्या पादुका, माऊलींची पालखी हळूहळू पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होते आणि यातलाच एक महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे माऊलींच्या पादुकांचं निरास्नान। यावेळेला लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतो। हरिनामाचा गजर आणि अभंगांची साथ असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच भावनिक क्षण असतो। संतांच्या चरणांच्या सेवेचं हे एक प्रतीक म्हणून माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातलं जातं। अनेकदा या क्षणाला वरुण राजाची हजेरी असते, मात्र यंदा एल निनोचं सावट असल्यामुळे उदीकडक उन्हात माऊलींच्या पादुकांना निरास्नान घातलं जात आहे। माऊली माऊलीचा गजर करत पादुकांना स्नान घालतायत। माऊली किती वर्ष वारीत येतात, काय वाटतं वारी? माझी 56वी वारी आहे ही। 56 वर्ष आम्ही माऊलींबरोबर स्नानाला असतो इथे आणि माऊलींचं निरास्नान हे विशेष महत्त्वाचं सगळ्यात उत्साहाचा जो क्षण असतो तो आमचा निरास्नानाचा असतो। काय वाटतं इथे आल्यानं परमानंद आहे, इथं दुसरं काय
ह्या आनंदाशिवाय आणि परमानंदाशिवाय इथं काहीच दुसरं नाहीये. नक्की नक्की आपण जर पाहिलं तर परमानंद आहे. काय सांगणार आहे पाटील, वारीत आलात तुम्ही? अरे रामकृष्ण हरी. अतिशय अतिशय हा आनंद सोहळा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे. कोणालाही थकलेली भावना नाही आणि माऊलींचं स्नान आहे असं वाटतंय आपणच स्नान घेतोय. सगळं आनंदमयी वातावरण आहे आणि सर्व वारकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. वारीत तुम्ही स्वतःच आलात? हो दरवर्षी चालत येतो. ही 16वी वारी आहे आपली. राम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता निरास्नान जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो आणि प्रत्येक वारकऱ्याला या निरास्नानाची ओढ जी आहे ती लागलेली असते. वारी गेले अनेक वर्ष करताय, काय अनुभव? अनुभव वारीचे अनुभूती असते. वारी ही एक अनुभव तो अनेक येतात. आयुष्यावर 365 दिवस अनुभव मिळत असतात.